हुए हैं। सुनते हैं मराठी में मुख्य समाचार। आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। देशात गेल्या 3 दिवसात 5,500हून अधिक ग्राहकांनी पाईप गॅस जोडणीला पसंती दिल्याची माहिती पेट्रोलियम आणि भूगर्भ वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी दिली। आखाती प्रदेशातल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आयोजित आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर त्या बोलत होत्या। या बैठकीत शर्मा यांनी गेल्या 2 आठवड्यात 1.25 लाख घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठीच्या पाईप गॅस जोडण्या वितरित करण्यात आल्याची माहिती दिली। देशभरात घरगुती वापरासाठीचा पीएनजी आणि वाहतुकीच्या वापरासाठीचा सीएनजी दोन्ही वायूचा 100% पुरवठा सुनिश्चित करण्यात आला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। होर्मुझच्या समुद्रधुनीत अडकलेल्या सेफसी विष्णू या जहाजावरून सुरक्षितपणे सुटका झालेले 15 भारतीय खलाशी लवकरच भारतात परततील। तसंच या घटनेत ज्या भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला त्यांचं पार्थिवही भारतात परत आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या आखात विभागाचे सहसचिव असीम महाजन यांनी सांगितलं। यवतमाळ जिल्ह्यात हॉटेल, भोजनालय तसंच बार रेस्टॉरंटमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधरित्या वापर करणाऱ्यांविरोधात प्रशासनानं कठोर भूमिका घेतली असून भरारी पथकांकडून धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे। या कारवाईत महागाव, हिवरी, धानोडा, गुंज आदी ठिकाणांसह विविध हॉटेल आणि रेस्टॉरंटमधून एकूण 13 भरलेले घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले। फ्रान्समध्ये सुरू असलेल्या ऑर्लियन्स मास्टर बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या तन्वी शर्मा, ईशा राणी बरुआ आणि मालविका बनसोड यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे। पुरुष दुहेरीत अर्जुन मदाथिल रामचंद्रन आणि हरिहरन अमसा करुणन जोडीही उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली आहे। जगातील सर्वाधिक दहशतवादग्रस्त देशांच्या यादीत आता पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर पोहोचला। यापूर्वी पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो हा देश यादीत अव्वल होता। इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीसच्या ग्लोबल टेररिझम इंडेक्स अहवालानुसार दहशतवादामुळे सर्वाधिक प्रभावित देश म्हणून पाकिस्तानला प्रथम स्थान मिळालं आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6 वाजता ऐकता येईल। नमस्कार।